राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न. गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 14 मार्च या दिवशीचं चिंतन. आयुष्यभर साधन करणे आणि आयुष्यच साधनीभूत करणे यात फारच अंतर आहे. सीताराम कहो जी मनमो, जब लग श्वास चले तनमो. संत कबीरांचं हे वचन नामस्मरणाची प्रक्रिया कुठपर्यंत चालायला पाहिजे ते सांगतं. शेवटचा श्वास नामात गेला पाहिजे. सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्यभराच्या साधनेची परिणिती म्हणून दासांची पदवी मिळते असं परमपूज्य मामांनी आपल्या साधनी मन घटवी या अभंगात म्हटलं आहे. साधन हे स्वभाव झाला पाहिजे. सहजम कर्म कौंतेय या शब्दात भगवंतांनी अर्जुनाला कोणतं कर्म करायचं ते सांगितलंय. सहज कर्म कोणतं? हे ज्याच्या त्याच्या प्रकृतीप्रमाणे ज्याच्या त्याच्या वंश परंपरेने ठरत असतं. तरी सर्व प्राणीमात्रांना एक सहज म्हणजे त्यांच्याबरोबर जन्माला घालून एक कर्म दिलेलं आहे, ते म्हणजे श्वासोच्छ्वास. श्वसनाचं हे कर्म सहज आहेच, शिवाय सहज म्हणजे सुलभ आहे. कदाचित ते सुरुवातीला तसं नसेलही, कारण कोणतंही कर्म सहज व्हायला दीर्घकालाचा प्रयत्न लागेल. परंतु तो विषय आत्ता नाही. सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती. जन्माला घातलेला प्राणी पुन्हा मूळ स्थितीला कसा प्राप्त होणार? का फक्त जन्म मरणाच्या चक्रात अडकून असहाय्यतेनं प्रकृतीच्या तडाख्यात फिरणं एवढंच त्याच्या नशिबी आहे? तर तसं नाही. त्यासाठी यज्ञाच्या संकल्पनेची माहिती जीवाला करून देऊन पाठवलाय. अपाने जुह्वती प्राणम प्राणापानम तथा परे. हा श्वासाचा यज्ञ प्रत्येकाला दिलाय. तो जाणीवपूर्वक केला तर फलशः माणूस मुक्त होतो. अज्ञानानं होत राहिला तर गतानुगतिकेनं फिरत राहावं लागतं. मुद्दा साधनाचा आहे. साधन काही काळ करणं आणि बाकीचा वेळ प्रपंचात घालणं यामध्ये आणि 24 तास साधनात राहणं, अनुसंधानात राहणं यात खूप फरक आहे. अगोदर थोड्याशा काळाच्या साधनात अनुसंधान असतंच किती वेळ. तसं होता पूर्ण आयुष्य हेच साधन, नेम, यज्ञ, प्रक्रिया, तोच नामस्मरणाचा अखंड स्रोत आणि सोहम जप. म्हणून या अशा आयुष्यच साधनीभूत करणं आणि आयुष्यभर पण काही काळच साधन करणं यात फरक आहे. नामस्मरणाची सुरुवात सद्गुरू अनुग्रह करून देतात. तिथं संपूर्ण आयुष्यात साधना करणं हे साधकाचं काम आहे. ते सुद्धा गुरुकृपेनंच घडू शकतं. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.